समस्या न्यूज चैनल। शिव जयंती पर रामलया ग्रुप की तरफ से 5 कंदिल पर एक राष्ट्रीय एकात्मता का प्रोग्राम रखा गया था। इस प्रोग्राम में जावेद पाशा साहब ने शिव महाराज के बारे में ऐसी बातें बताई जो कभी शिव भक्तों ने भी नहीं सुनी थी। जावेद पाशा साहब की बातें सुनकर पूरा मजमा दंग रह गया। शायद ऐसे वक्ता बहुत कम पैदा होते हैं। आप भी जावेद पाशा साहब की पूरी बात सुनिए। स्वराज्यामध्ये हिंदू मुस्लिम संबंध कसे होते हे आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे की आळंदीमध्ये जगद्गुरु तुकारामांची वारी आली। आजही तुम्ही जाल तर आळंदीच्या त्या चौकामध्ये जामा मशीद आहे। आज इकडेही आजूबाजूला जामा मशीद आहे आणि मोठा आनंद वाटतो। खासदार साहेब आज तुम्हाला आनंदाने सांगतो, मी नागपूरला असतो, माझ्या विदर्भामध्ये जवळपास 300 मशिदींच्या प्रांगणामध्ये शिवजयंती साजरी झालेली आहे। हे कोणत्या भीतीपोटी नव्हे, हे कोणत्या लालसेपोटी नव्हे, हे त्या मूल्यांसाठी आहे ज्या मूल्यांवरती छत्रपतींचं स्वराज्य उभं होतं। ते सर्वसमावेशक मूल्य, ते सर्वधर्मीय मूल्य। संत तुकारामांची वारी आली, त्या आळंदीच्या चौकामध्ये पाऊस यायला लागला, वादळ गारपीट पडायला लागली, वारकरी इकडे तिकडे पळायला लागले। तत्कालीन परिस्थिती कशी भीषण होती हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वारकरी जर मंदिरात शिरले तर मंदिर बाटेल असला एक गैरसमज तिथल्या बडव्यांमध्ये होता। त्यांनी मंदिराची दारं बंद केलेली होती। हा जिवंत वारकरी इतिहास आहे। पण अशा वेळेस मशिदीमधून नमाज पढून मुसलमान बाहेर आले आणि मुसलमानांनी पाहिलं की जगद्गुरु हे वादळात उभे आहेत, त्यांच्यासोबत काही वारकरी आहेत। या मुसलमानांनी जगद्गुरु संत तुकारामांना मशिदीमध्ये नेलं आणि जिथं मौलाना उभा राहतो तिथं जगद्गुरूंना उभं केलं आणि विनंती केली की जगद्गुरु तुकाराम जी कुछ भजन गाइए, कुछ अल्लाह और ईश्वर की वाणी हमें बताइए। तेव्हा त्या मशिदीमध्ये संत तुकारामांनी जो भजन गायला तो हा होता। कोणता? अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह बगैर नहीं कोई, जिक्र करो अल्लाह की बाबा सबल्या अंदर भेज, जो नर बुझे सो वही भया दरवेश। संत तुकाराम कुठं गायलं? मशिदीमध्ये। आणि हे संत तुकाराम जगद्गुरु माझ्या शिवबाचे धार्मिक आणि आध्यात्मिक गुरु आहेत। ते मुसलमानांचेही आध्यात्मिक आणि धार्मिक गुरु आहेत। हा सगळा संतत्वाचा पाया स्वराज्याच्या मुळाशी होता। मालोजी भोसले कुणाला मानत होते भक्तिभावानं? शरीफजी आणि शहाजी या सूफी पीराला मानत होते। नगरपासनं 12 किलोमीटरवर शरीफजी आणि शहाजी यांची मोठी दर्गा आहे। 40 स्क्वेअर फूट मध्ये बांधलेली मोठी दर्गा आहे। कुणी बांधली? 1596-97 मध्ये मालोजी भोसलेंनी स्वखर्चानं शरीफजी शहाजी या पीरांची दर्गा बांधली। कशी बांधली? सभासदची बखरमध्ये पुन्हा आख्यायिका येते की मालोजी भोसलेंना मूल होत नव्हतं, पण अनन्य भक्ती होती त्या मुस्लिम सूफी संतावर ज्याचं नाव शरीफजी आणि शहाजी। त्यांच्याकडे जाऊन विनंती करायचे की बाबा कुछ नहीं, मुझे औलाद दे दीजिए, औलाद नहीं है। आणि त्या सभासद बकरीमध्ये नोंद येते की एकदा दृष्टांत झाला यांच्या पत्नीला की जा तुला मुलं दिली आणि गरवार लायली माई आणि 2 मुलं झाली। आता ही मुलं त्या सूफी संतांच्या कृपेनं झाली अशा अनन्य भक्तीनं मालोजीने मानलं आणि आपल्या दोन्ही मुलांची नावं, अरे बघा मुसलमानांनो, हे मुसलमानांना नीट सांगण्यासाठी सांगतोय। माझ्या हिंदू बांधवांना बरंच काही माहिती आहे शिवाजी महाराजांबद्दल, मुसलमानांना माहित व्हावं म्हणून हे सांगतोय की शरीफजी शहाजी या सूफी संतांच्या कृपेनं मला मूल झाली। म्हणून मालोजी भोसलेंनी आपल्या दोन्ही मुलांची नावं त्याच सूफी संतांच्या नावावर ठेवली। एकाचं नाव शरीफजी, दुसऱ्याचं नाव शहाजी। शहाजीचा पुत्र माझा छत्रपती शिवाजी। आणि त्या सूफी पीरांनी मालोजी भोसलेंना 2 तलवारी दिलेल्या होत्या। फारसीच्या ग्रंथामध्ये ते संवत लिहिलेलं आहे, तो संदर्भ लिहिलेला आहे। मी राजवाडे ग्रंथालयामध्ये, आम्हाला नाव आठवलं, राजवाडे ग्रंथालयामध्ये ज्यांनी शिवकालीन बरीच चरित्र लिहिले आहेत तिथं काल भाषण दिलं आणि संदर्भ सांगितला की मालोजी भोसलेंना
त्या सुफी पीरानं 2 तलवारी दिलेल्या होत्या. एका तलवारीचं नाव रागिणी, दुसऱ्याचं नाव दामिनी. आणि या दोन्ही तलवारी परंपरेनं जो छत्रपती होत गेला त्यांच्यापर्यंत आल्या. माझ्या छत्रपती शाहू महाराजांकडे त्या होत्या. कसे आहेत रे हिंदू मुस्लिम संबंध? किती मस्त आहेत रे हिंदू मुस्लिम संबंध. हे संबंध विस्कळीत करणाऱ्या लोकांनी खोटा इतिहास मांडावा आणि त्या खोट्या इतिहासाला आम्ही का बरं बळी जावं. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकांना सतशा सलाम ठोकतो की किमान खरा इतिहास मांडण्याची संधी तुम्ही मला मिळवून दिली. आणि किमान अख्खं आयुष्य माझं बहुजन चळवळीमध्ये गेलं. त्या चळवळीची उतराई करण्यासाठी पाटील साहेब तुम्ही ही संधी मला उपलब्ध करून दिली, म्हणून तुमचेही आभार मानतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या व्याख्यानामध्ये एका ठिकाणी नमूद केलंय की स्वातंत्र्याच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मान सन्मानाचं जे व्यक्तिमूल्य मी शोधतो आहे, त्या व्यक्तिमूल्याची ठेवण मला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये दिसते. कशी दिसते? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर हात छातून टाकीन. काय म्हणाले शिवबा? शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावाल, हात कापून टाकीन. आणि आपल्या फौजेला सांगितलं जिथं पडाव पडत असेल त्याच्या आजूबाजूला शेती असेल तर धान्याचं मूल्य देऊनच धान्य घ्या. फौजी आहोत म्हणून लुटालूट केली तर तुमची मुंडकी छाटीन. शेतकऱ्यांबद्दल माझ्या स्वराज्याची भूमिका काय होती छत्रपतींची? काय लगान लावली होती छत्रपतींनी? आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे खरा की खोटा नंतर बघू. खरा की खोटा तो नंतरचा प्रश्न आहे. पण स्वराज्याच्या भूमिकेमध्ये छत्रपतींना शेतकरी जीव द्यायला तयार झालेला होता. का बरं? अरे लगानाची पहिली आज्ञा माझ्या छत्रपतींनी सांगितली. ज्याला कोऑपरेटिव्ह शेती म्हणतो ना आपण, त्या कोऑपरेटिव्ह सहकारी शेतीचा पहिला प्रयोग या धरतीमध्ये माझ्या शिवबानं केलेला आहे. काय आज्ञा आहे त्याच्यामध्ये? शिवबाची छत्रपती शिवरायांची आज्ञापत्रे या ऐतिहासिक ग्रंथामध्ये तो आज्ञापत्र ठेवलेला आहे. शिवबाचं काय म्हणतात? शेती करणाऱ्यांना मोजून शेती द्या. सरकारी तिजोरीतून त्यांना लागणारी गुरे ढोरे द्या. त्यांना बीज द्या, खाद द्या. कुठून? सरकारी तिजोरीतून. आणि त्यांना जो उत्पन्न मिळेल त्याचे 5 भाग करा. माझ्या शिवबाचं शेतकरी धोरण कधी मांडलं नाही? एकच मांडलं. काय? अफजल खानाचं पोट फाडलं. काय मांडलं? अफजल खानाचं पोट फाडलं. मग असं पोट कोणाचं फाडायचं? मग रशीदचं फाडायचं, मग जमालचं फाडायचं, मग त्या सलीमचं फाडायचं. बाकी काय नाही. अरे माझ्या शिवबाचं शेतकरी धोरण सरकारी खजिन्यातून बिया द्या. शेतकऱ्याला शेतीच्या लागणाऱ्या अवजाराची किंमत सरकारी खजिन्यातून द्या. डागडुगीची किंमत सरकारी खजिन्यातून द्या. आणि जे उत्पन्न होईल त्याचे 5 भाग करा. अरे शेतकरी वाचलाच का शिवबा बरोबर? छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवराय म्हणतात की सगळी साधनं सरकारी खजिन्यातून द्या. उत्पन्न जे होईल त्याचे 5 भाग करा. 3 भाग शेतकऱ्याला द्या, 1 दिवाणाला द्या आणि उरलेला 1 भाग हा राज्याच्या कोशामध्ये जमा करा. आणि याच आज्ञापत्रामध्ये तिथल्या दिवाणाला, जमीदाराला, तिथल्या मनसबदाराला वॉर्निंग देत आहेत. हा टक्का वाढवला तर तुमच्या डोक्याची सालपट करील. काय म्हणताय शिवा? हा टक्का वाढवला तर तुमची खैर नाही. आणि जर उत्पन्न झाले नसेल तर कोणताही टक्का शेतकऱ्यांकडनं घ्यायचं नाही, तर माफ करायचं. माझ्या शिवबाचं शेतकरी धोरण कसं होतं? शेतकरी धोरण. आणि राज्य असंच चाललं नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की मुसलमान जीव द्यायला तयार झाला छत्रपतींच्या स्वराज्याला. आदिवासी तयार झाला छत्रपतींच्या शिवराज्याच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून लढायला. उलमी मारी तेली झाला. का बरं झाला? उगीच नाही. रायगडावर तयारी झाली राज्याभिषेकानंतर. किल्ला बांधून झाला. नवीन डागडुजी झाली. मोरोपंत पिंगळेंनी खबर पाठवली की शिवा या नव्या राजधानीत गृहप्रवेश करा. माझा छत्रपती शिवबा हा रायगडावर गेला.
आणि रायगडावर गेल्यानंतर उजव्या बाजूला पाहिलं, मोरोपंत पिंगळेंना बोलवलं. मोरोपंत पिंगळे इकडे या. काय महाराज, हे काय आहे? महाराज, मंदिर आहे. अरे लक्षात घ्या रे शिवबाचं धोरण. हिंदू मुस्लिम एकता समितीच्या या सभेमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर गेल्यावर मोरोपंत पिंगळेंना विचारतायत की पिंगळे इकडे या. हे काय आहे? म्हणे मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे? म्हणे जगदीश्वराचं. फार छान केलं मोरोपंत पिंगळे, तुम्ही जगदीश्वराचं मंदिर बांधलं, फार छान केलं. पण काय हो, माझी प्रजा फक्त हिंदू आहे का? मोरोपंत पिंगळे म्हणतात की नाही. मग मुसलमानही आहेत महाराज. मग मुसलमान आहेत तर मशीद का नाही? अरे या रायगडावर मशीद बांधा, मग मी रायगडावर येईन. आणि जेव्हा मशीद झाली तेव्हाच माझा शिवबा रायगडावर गेला आहे. आणि काय कमाल माझ्या शिवबाची. मशीद झाल्यानंतर रायगडावर गेले. खासदार साहेब, दुसऱ्या महिन्यात रमजान आलं. आता एप्रिलमध्ये रमजान येतो आहे. अरे हे सगळे सत्य समाजाला मांडण्याची गरज आहे पाटील साहेब. दुसऱ्या महिन्यात रमजान आलं, रायगडावर रोषणाई केली माझ्या शिवबानं आणि सगळ्याच मुस्लिम सैनिकांना बोनस दिलेला आहे माझ्या शिवबानं रमजानच्या वेळेस. कसे होते सांस्कृतिक मूल्य. आणि त्या सांस्कृतिक मूल्यावर स्वराज्य उभं झालेलं होतं. म्हणून स्वराज्याचे जे सांस्कृतिक मूल्य आहेत ते मूल्य आज मांडण्याची गरज आहे. युद्ध मुसलमानांचं आणि हिंदूंचं कधीच नव्हतं. कारण सांगतो, मी अनेक व्याख्याते ऐकलेत, मोठ्या लगबीनं सांगतात हो पाटील साहेब. मग असा अफजल खानाची भेट ठरली. अफजल खान तो धिप्पाड आला. मग शिवबाची गळा भेट झाली. अफजल खाननं खंजर काढिला, पाठीवर मारला. मग शिवाजी महाराजानं वाघनख्या काढून अफजल खानाचा कोतडा काढला. झिरो. हा इतिहास इथं थांबतो. हा इतिहास असा नाही आहे. हा इतिहास असा नाही आहे. इतिहास स्वराज्याचा आणि स्वराज्याच्या विरोधी असलेल्या सगळ्या राजनैतिक विरोधी शक्तींचा तो लढा होता. म्हणून अफजल खान जिथं आला होता त्याच्यासोबत कोण कोण मराठे फौजदार होते म्हणण्याची गरज आहे, मांडावी लागेल. मी नाव घेतो. अफजल खान सोबत लंबाजी भोसले आपली फौज घेऊन हजर होते. अफजल खानासोबत जुजूर घाटगे आपली फौज घेऊन हजर होते. अफजल खानासोबत खंडोजी खोपडे आपली फौज घेऊन हजर होते. अफजल खानासोबत जवळपास 6 मराठा सरदार आपली फौज घेऊन हजर होते. अफजल खान घात करेल हे शिवबाला कोणी सांगितलं? शिवबा स्वराज्याला खरा धोका आता आहे. हा अफजल खान घात करेल म्हणून अफजल खानाला तुम्ही जाऊ देऊ नका, कारण यानं तुम्हाला मारण्याचा वेढा उचललाय. ही खबर छत्रपती शिवरायांना जमान रुस्तमे जमान या मुसलमानानं कळविलेली होती. हा आदिलशहाच्या दरबारामध्ये मोठ्या पदावर होतं. त्यानं शिवबाला खबर पाठवली की शिवबा, मोठ्या प्रयत्नानं आणि अस्मितेनं तुम्ही जे स्वराज्य उभं केलंय त्या स्वराज्याला गाळण्यासाठी हा अफजल खान येतोय, म्हणून त्याला जिवंत जाऊ देऊ नका. हे मुसलमान रुस्तम जमाननं छत्रपती शिवबांना पाठविलं आणि ज्या वाघनख्यानं त्या अफजल खानाचा कोतडा बाहेर काढला माझ्या शिवबानं, त्या वाघनख्या बनवणारा तो सेनापती सुवर्ण अक्षरात लिहिला गेला पाहिजे ना. अरे कुणी पाठवलं त्या वाघनख्या? त्या वाघनख्या सुद्धा रुस्तमे जमाननं पाठविलेलं होतं. म्हणून ते युद्ध मुसलमानांचं विरुद्ध हिंदूंचं नव्हतं. ते युद्ध अस्मितेचं होतं. ते युद्ध मातीचं होतं. माझी माती, माझी जमीन, मग राज्य माझा का नको? इतक्या हजारो करोडो मील दूरवरून आलेला बादशाह माझ्या इथं का बरं राज्य करावं? आणि एक महत्वाचं सांगतो, छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा बारगिरांची फौज बनवली. कोण रे हे बारगीर? राज्याभिषेकाला छत्रपती शिवरायांचा विरोध झाला, पण शिवरायांच्या स्वराज्याला स्वकीयांचाही विरोध होता ना. तर स्वकीयांनी का बरं विरोध केला? कारण हे सगळे मुघलांचे मनसबदार होते.
छत्रपती शिवरायांना मुघलांची मनसबदारी नको होती, तर या मातीचं स्वतंत्र राज्य हवं होतं. म्हणून शिवरायांनी पहिल्यांदा या स्वराज्यामध्ये कष्टकरी समाजाला शासनात सामील करून घेतलं. हे मोठं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांना फौजदार बनवलं, आदिवासींना किल्लेदार बनवलं, महार मांगांना फौजदार किल्लेदार बनवलं, मुसलमानांना किल्लेदार फौजदार बनवलं, 18 पगड जातींच्या माणसाला सत्तेत सामील करून घेतलं. ही होती स्वराज्याची खरी ताकद. मित्रांनो, या स्वराज्याचे हे सांस्कृतिक मूल्य, या स्वराज्याचे हे राजकीय मूल्य आज समाजाने जपण्याची गरज आलेली आहे. हे सत्य मराठा सेवा संघाने मांडलं, मामा देशमुखांनी मांडलं, आमची स्वतःची पुस्तक आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम. आणि मी जी काही मांडणी केली त्याचे सगळे संदर्भ आमच्या पुस्तकात आलेले आहेत. ते पुस्तक इथे विक्रीला आहेत, ज्यांना घ्यायचंय ते घेऊ शकता. म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवबाचे स्वराज्य हे 18 पगड जातींचे होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 19व्या शतकामध्ये छत्रपती शिवबाची समाधी शोधून काढली. कुठं होती ती समाधी? रायगडावर उद्ध्वस्त झालेली होती. जंगली झुडपं ती त्याच्यावर उभी झालेली होती, खचलेली होती. 3 दिवस प्रयत्न करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि कुळवाडी भूषण म्हणून 1000 ओळींचा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहून काढलं आणि शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जिवंत झाला. म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज न जातीचे, न पातीचे, न कोणत्या धर्माचे, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि माझ्या अस्मितेचे आणि या देशाच्या स्वराज्याचे, ही घोषणा सर्वात मोठी आहे. मित्रांनो, आपण मला इथं बोलवलात आणि बोलण्याची संधी दिली. मी सत्य तुमच्या समोर मांडलो. आता माझा दुसरा मोठा कार्यक्रम आहे, म्हणून मला तिथं जाण्याची आवश्यकता आहे. सगळ्या या हिंदू मुस्लिम एकता परिषदेचे समितीचे इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महानुभावांचे, आयोजकांचे पुनश्च एकदा आभार मानतो. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एक मोठा मुस्लिम सुफी संत झाला. त्या सुफी संताचं वचन सांगतो की पंचीकरण का खोज किए, हिंदू मुसलमान एक कर दिए, माझा शिवबा झाला असा मोठा की सगळ्या जाती जमातींचा रखवाला झाला, असा म्हणणारा सुफी संत हा मुसलमानच्या स्वराज्याच्या काळी जन्माला आलेला होता. म्हणून आज मुसलमानांनी सुद्धा छत्रपती शिवरायांची जवंतीच नव्हे तर पुण्यतिथीही मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची गरज आहे. कारण छत्रपती शिवरायांची जयंती, पुण्यतिथी हा सामाजिक एकता, एकोपाचा संदेश देणार आहे. आपण सगळ्यांचे पुनश्च आभार मानतो आणि आपली